मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडलेली आहे। मनोज जरांगे पाटील आता कुणबी नोंद सापडले। बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। जरांगेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिलाय, स्वतःचा स्वार्थ बघू नका, अन्यथा तुमचं राजकीय करिअर संपून जाईल। आता गप्प बसलात तर ठीक, नाही तर तुमच्याकडे बघू, असं जरांगे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळांना विरोध करण्यास सांगतायत का, असा थेट सवाल मनोज जरांगेंनी अजित पवारांना विचारला। नवी मुंबईतील घणसोलीमध्ये मनोज जरांगे यांचे बॅनर लागलेत। गरजवंत मराठ्यांचा लढा, चला मुंबईला, अशा आशयाचा मजकूर बॅनरवरती छापण्यात आला। हिंगोलीच्या शेवाळ्यातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। 42 वर्षीय संतोष वाघमारेंच्या खिशामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली आहे। मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील ही 11वी आत्महत्या। हिंगोलीच्या जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये 167 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। यावेळेला जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी समाविष्ट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। जालन्यामध्ये कृषी विज्ञान मंडळाचं 317व्या शेतकरी मासिक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादनासह विविध पिकांवरती मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला। परभणी जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक पार पडणार आहे। पालकमंत्री संजय बनसोड यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीत रखडलेली विकास कामं, निधी याबाबत चर्चा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 294 कोटी रुपये थकवणाऱ्या पीक विमा कंपनीचं बँक खातं गोठवण्यात आलंय। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। जालन्यातील मंगरुळमध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं। अवकाळीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालं। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारे इंद्रायणी नदीतील प्रदूषण पुन्हा एकदा समोर आलंय। कॉर्पोरेट कंपन्यांच्या पाण्याने हे प्रदूषण होत असल्याचं सरकारला वारकरी महत्त्वाचे की उद्योजक, असा प्रश्न आता विचारला जातो। पुणे शहरात पीएमपीएलने गेल्या 1 वर्षामध्ये 609 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त केलंय। तिकीट विक्री आणि पासमधून हे उत्पन्न मिळवलंय, तर दरमहा पीएमपीएलचं उत्पन्न हे 55 कोटी रुपयांच्या वर पोहोचलंय। अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होण्याचा मुळा पाटबंधारे विभागाने इशारा दिलाय। 7 कोटी रुपये महानगरपालिकेने थकवल्याने पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलेला आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये ऊसाची शेती चांगलीच बहरली, मात्र शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेला ऊस आता तोडी अभावी शेतामध्ये पडून राहिला आहे। त्यामध्ये आता ऊसाला तुरे आल्याने वेळेमध्ये तोडणी न झाल्यास ऊसाची चिपाड होण्याची शक्यता वर्तवली जाते। धुळ्यात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळेला संजय राऊत यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमातर्फे उत्तर महाराष्ट्रातील 300 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। खासदार संजय राऊतांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं। यावेळेला खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यामध्ये 4 अंगणवाडी सेविकांना बडतर्फ करण्यात आलंय, तर 2500 सेविकांना नोटीस बजावण्यात आल्या। जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसल्याने ही कारवाई करण्यात आली। नंदुरबार बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय, तर सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला। गोंदियात आतापर्यंत 19,97,000 क्विंटल धान खरेदी झाली। आतापर्यंत 59,889 शेतकऱ्यांनी आपलं धान विकले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली। वाशिममध्ये गहू पिकांवरती खोड अळीचा प्रादुर्भाव झालाय। मोठ्या प्रमाणावरती पिकांच्या उत्पादनाची घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते। बुलढाण्याच्या खंडाळा गावातील एका शेतकऱ्याने 5 एकरवरील गहू पिकावरती ट्रॅक्टर फिरवलाय। अवकाळी पावसामुळे पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला। हिंगोली जिल्ह्यात वातावरणाच्या बदलामुळे रब्बी हंगामाच्या पिकांवरती परिणाम झालाय। यावेळेला गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांवरती परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरल्याने हरभरा पिकावरती रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। दरम्यान शेतकऱ्यांकडून हरभरा पिकावरती फवारणी करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती कापसाची लागवड करण्यात आली होती, मात्र कापसाला योग्य दर न मिळाल्याने आगामी खरीप हंगामामध्ये कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ एसटी आगारामध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। यावेळेला भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते नामफलकाचं अनावरण करण्यात आले। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी निलेश राणेंचा सत्कार केला। अमरावतीत वाहन चालकांनी साखळी उपोषण सुरू केलंय। मोटर वाहन कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी वाहन चालकांनी केली। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने सुरू आहे। या महामार्गाच्या कामामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे या मार्गाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आता नागरिक करतात। वर्धेच्या हिंगणघाटमध्ये घराच्या छतावरती गांजाची झाडं लावल्याची माहिती समोर आली आहे। यावेळेला पोलिसांनी झाडं लावल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे। दरम्यान गांजाची 2 ते 2.5 फूट उंचीची 42 झाडं यावेळेला जप्त केली। मालेगाव बाह्य मतदारसंघात कामकाज करणाऱ्या 14 BLOंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या कामकाजामध्ये कामचुकारपणा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला। मुंबईच्या बोरिवली परिसरातील एरोला गेस्ट हाऊसमध्ये ATSच्या पथकानं छापा टाकला। यावेळेला 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडून 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। जालन्यामध्ये संक्रांतीला बडी सडक भागामध्ये घेवर फेणीची दुकानं थाटली जातात। संक्रांत जवळ आल्याने राजस्थानी गोड घेवर आणि फेणीला मागणी वाढते। सध्या 250 रुपये प्रति किलो तर शुद्ध तुपातली 750 रुपये प्रति किलो असा घेवर फेणीचा भाव आहे। पंढरपुरातील 3 रामभक्त भाऊ 1 जानेवारीपासून सायकलवरून प्रवास करतायत। सध्या ते वाशिम जिल्ह्यामध्ये पोहोचले तर 22 तारखेला ते अयोध्येमध्ये राम मंदिरात दर्शन घेणार आहेत। गडचिरोलीतील अहेरी तालुक्यामध्ये चिंतलपेठ गावातील वाघामध्ये एका महिलेचा बळी घेतलाय। गावानजीक असलेल्या शेतामध्ये कापूस तोडणी करत असताना वाघाने झडप घातली। बेळगावमधील किल्ला तलाव परिसरात प्रेमीयुगुल असल्याचं समजून भाऊ बहिणींना मारहाण करण्यात आली आहे। 17 जणांच्या टोळक्यांनी अपहरण करून तब्बल 3 तास मारहाण केलेली। या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करत 9 जणांना अटक केली। अहमदनगरमधील जामखेडच्या सहाय्यक अभियंता प्रल्हाद टाक यांना निलंबनाच्या कारवाईचं पत्र मिळालंय। निलंबित केल्याच्या रागातून प्रल्हाद टाक यांनी महावितरण कार्यालय फोडलेलं आहे। या प्रकरणी निलंबित सहाय्यक अभियंत्यावरती जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रादेशिक परिवहन विभागाकडून धुळ्यामध्ये ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम राबवण्यात आली। यावेळेला 90 ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली। यातील 50 ट्रॅव्हल्सवरती कारवाई केली। गोंदियामध्ये पैशाच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। 5 जणांनी कुऱ्हाड, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केलाय। 5 पैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाचा मोठा धक्का मिळालाय। गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत। या संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। खातं गोठवले हा विषय जुना आहे, तर माझ्या संस्थांमध्ये ज्या लोकांनी घोटाळा केला त्यांचं अकाउंट फ्रीज झालंय असं स्पष्टीकरण भावना गवळींनी दिलं। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा 2 दिवसांपूर्वी गोळ्या झाडून खून झाला। शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पुणे शहर कार्यालयामध्ये आली होती। यावेळेला फडणवीस आणि स्वाती मोहोळ यांच्यात संवाद झाला। पुण्यात भाजप आमदाराने पोलिसाला केलेल्या मारहाणीचा मी निषेध करते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। तर संबंधित भाजप आमदारावरती 2 दिवसात कारवाई न झाल्यास याबाबत फडणवीसांना पत्र लिहिणार असंही त्या म्हणाल्या। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली। आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा विरोधामध्ये शहरामध्ये बॅनर झळकले। सोलापुरातील हिंदू जन आक्रोश सभेमध्ये चिथावणीखोर भाष्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि टी राजा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दोन्ही आमदारांसह सकल हिंदू समाजाच्या 8 ते 10 पदाधिकाऱ्यांवरतीही गुन्हा दाखल झाला। जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्या शाळांच्या मालमत्ता अदानीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव राज्यात सुरू आहे असा आरोप
खासदार विनायक राऊतांनी केला। ते धुळ्यातील आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये बोलत होते। अजित पवारांनी पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यावरती खासदार विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांना बेईमानीचं महत्त्व कळेल, मात्र त्यांना पीएचडीचं महत्त्व कळणार नाही। कर्मवीर भाऊराव पाटील यांनाही असा अडाणी उपमुख्यमंत्री पाहून खंत वाटली असती, असा टोला लगावलाय। वय झाल्यावरती थांबायचं असतं, मात्र काही जण हट्टीपणा करतात, असा खोचक टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावलाय। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। बेरजेचं राजकारण करण्यासाठी पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांचा मान सन्मान द्या, मात्र तितकाच मान सन्मान जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा द्या, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, तर 9 वर्ष मोदी सुट्टी न घेता काम करतायत, असं म्हणत अजित पवारांनी मोदींचं कौतुक केलं। नावाशेवा शिवडी सी लिंकने रायगडचं वाटोळं होणार, बाहेरचे लोक येतील, जमिनी घेतात आणि मालक होतात, त्यामुळे रायगडचे लोक इथे नोकर होणार, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। लता मंगेशकरांनी माझ्यावरती मुलाप्रमाणे प्रेम केलं, लता मंगेशकरांवर लवकरच पुस्तक आणणार, अशी माहिती राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या मुलाखतीमध्ये दिली। मराठी अभिनेते किरण माने यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। शिवसेना सर्वसामान्यांची आहे, राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय। मी एक संवेदनशील माणूस म्हणून ठाकरेंसोबत येण्याचा निर्णय घेतलाय। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर किरण मानेंनी प्रतिक्रिया दिली। न डगमगणारे शिवसैनिक हे माझ्यासोबत आहेत, तर काही जण खोक्यामध्ये बंद झालेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवरती केली। बीडमधील जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद वाढली आहे। राजेश वानखेडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। निवडणुका न घेतल्यास जनता उठाव करेल आणि याला निवडणूक आयोग जबाबदार असेल, असं सूचक वक्तव्य वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं। अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या बॅनर्सवरती नवाब मलिकांचाही फोटो वापरण्यात आला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 जानेवारीला नवी मुंबईतील विमानतळ परिसरामध्ये सभा होणार आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सभेचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील कुलाबामधील मिया चाळीते संरक्षण भिंत कोसळून एकाचा मृत्यू झालाय, तर एक जखमी झालेला आहे। अहमदनगरमधील कर्जत तालुक्यामध्ये कोरेगावमध्ये सिद्धेश्वर महाराज मंदिराचा कलशरोहण समारंभ संपन्न झाला। या समारंभाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। परभणीच्या जिंतूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात वेदांत केसरी लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळेला 54व्या पुण्यतिथीनिमित्त गोल रिंगण करून अभिवादन करण्यात आले।